चला तर आज लाडक्या बाप्पासाठी झटपट मोदक बनवूया। त्यासाठी 250 ml दूध गरम केलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची, व्यवस्थित मिक्स करून दूध आटवून घ्यायचं। कढईमध्ये ड्रायफ्रुट्स गरम करून घ्यायचे आणि ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं, अर्धी वाटी रवा टाकायचा, व्यवस्थित भाजून घ्यायचा। त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं, ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं रंग बदलेपर्यंत। त्यानंतर गरम केलेलं दूध टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे किसलेलं ओलं खोबरं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थंड होण्यासाठी मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाल्यावरती ज्या साच्याने आपण मोदक बनवतो त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं। जास्तीचं सारण काढून टाकायचं आणि साचा खोलून मोदक काढून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता मोदक तयार आहे। आता तुम्ही मला सांगा, मोदक बनवण्यासाठी मी किती प्रकारचे ड्रायफ्रुट्स वापरले आणि संपूर्ण रेसिपीसाठी फोटो खालच्या त्रिकोणावर क्लिक करा। बाय।